श्री दत्त प्रबोध कथासार अध्याय 26. श्री गुरुदेव दत्त. निंबराज गावी येऊन कीर्तने करू लागले. त्यांची दोन्ही मुले त्यांना साथ करीत. पुढे आषाढी एकादशी जवळ आल्यावर निंबराज पंढरपुरास आले. देवदर्शन करून रात्रीचे वेळी अपार जनसागरापुढे ते कीर्तन करू लागले. कीर्तन रंगाने पहाट केव्हा झाली ते कोणालाही कळले नाही. उजाडल्यावर एक सावकार पत्नी चंद्रभागेच्या स्नानास निघाली. तिने निंबराजाचे खांद्यावर भगवान पांडुरंग बालरूप धारण करून नाचत आहेत तेव्हा तिने निंबराजाचे चरण धरले व वर पाहिले तेव्हा तिला बालमूर्ती दिसली नाही. तिचे हे वर्तन पाहून लोकांनी तिला काय झाले म्हणून विचारले. तेव्हा तिने आत्ताच निंबराजाचे खांद्यावर भगवानाची बालमूर्ती नाचत असताना मी पाहिले, परंतु आता तेथे ती मूर्ती दिसत नाही असे सांगितले व परत तिने निंबराजाचे चरण घट्ट धरले व पांडुरंगाचे दर्शन घडवण्यासाठी त्यांना आग्रह करू लागले. तेव्हा निंबराजाने नामघोषाने पांडुरंगास आळवण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, हे देवा, आज एकादशी आहे, सर्व लोकांचा निराहार आहे, त्याचे पारणे तू यांना तुझे दर्शन देऊन कर. ही निंबराजाची विनंती ऐकून पांडुरंग बाळरूप घेऊन परत त्यांच्या खांद्यावर येऊन नाचू लागले. तेव्हा सर्व लोकांनी ती मूर्ती पाहून विठ्ठलाचा जय जयकार केला. पांडुरंगाने दर आषाढी कार्तिकी एकादशीस पंढरपूरला येऊन कीर्तन करीत जावे अशी आज्ञा निंबराजास केली व तेथेच गुप्त झाले. एकदा संत श्रेष्ठ तुकाराम महाराजास शरीरपीडा झाली असता त्यांना एकादशीस पंढरपूरला जाता आले नाही. तेव्हा त्यांनी पांडुरंगाला पत्र पाठवले. ते वाचून देवानी त्यांना आणण्यासाठी गरुडास पाठवले. गरुड महाराजाकडे गेला व त्यांना नम्रपणे म्हणाला की आपणास आणण्यासाठी सर्वेश्वराने मला पाठवले आहे, तरी आपण माझ्या पाठीवर बसून पंढरीला चलावे. तेव्हा तुकाराम महाराज त्यांना म्हणाले की तुझ्या पाठीवर विश्वेश्वर बसतो करिता तू आम्हास वंद्य आहेस, मी तुझ्या पाठीवर बसणार नाही. इतके सांगून त्यांनी गरुडास परत पाठवले. तेव्हा पांडुरंगाने शेषाला तुकारामास आणण्यासाठी पाठवले. शेषाला तुकाराम महाराज म्हणाले की तुझ्यावर नारायण निद्रा करतात, तेव्हा तू मला वंद्य आहेस, मी तुझ्यावर बसून पंढरीस येणार नाही. व तोही पंढरीस तुकारामास न आणता परत आला. हे पाहून पांडुरंगाने रुक्मिणीला बरोबर घेऊन ते गरुडावर बसून देहूस आले. त्यांना आलेले पाहून तुकारामाला आनंद झाला व त्यांनी विठ्ठलाचे पाय धरून दर्शन घेतले. अध्याय 26 समाप्त. श्री गुरुदेव दत्त.